आज माझ्या एका सहकार्याची आठवण झाली। धनंजय मुंडे यांच्याकडनं वाल्मिक कराडची आठवण काढण्यात आली। परळीतल्या सभेत धनंजय मुंडेंनी वक्तव्य केलं, ज्याचा प्रकरणाचा संबंध नाही तो पिसला जातोय, असं देखील वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे। आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते। काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, पण ती जाणीव नक्कीच। म्हणून आज या 8-9 महिन्यात जरी कुठाने कमी पडला असेल तर येणाऱ्या 4 वर्षात ती कमी पूर्ण भरून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघेही घेतो। पुन्हा ज्या निष्ठुर, क्रूर आणि राक्षसी अशा वाल्मिक कराडने संतोष देशमुखांची क्रूर हत्या केली, अशा व्यक्तीबद्दल कुठलीही भावना असणारा माणूस याला माणूस म्हणता येणारच नाही। अशा व्यक्तीबद्दल जर धनंजय मुंडे यांना आपलेपणा वाटत असेल, त्यांची उणीव वाल्मिक कराडची जर भासत असेल, तर अशा माणसाला माणूस म्हणण्याच्या तो योग्यतेचा नाही। आणि अशा माणसाविरुद्ध आता परळीच्या जनतेला ठरवायचंय, कारण तुम्ही मी लढणार, विषयांवर लढणार, पण भोगावं हे मात्र तिथल्या जनतेला लागतंय। आणि आत्ताच्या घटकेला मला तर परळीच्या जनतेला सांगायचंय की खबरदार, तुम्ही यांना परत कधी निवडून दिलं तर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।